सर्वांना जय भीम, नमस्कार। आज आपण महाराष्ट्रातल्या एका वयोवृद्ध पुरोगामी नेत्याबद्दल सत्य सांगायला इथे जमलेलो आहे। बंधू आणि भगिनींनो, रत्नागिरी इथे झालेल्या सभेमध्ये शरद पवार, सन्माननीय नेते शरद पवार यांनी जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला। हा पाठिंबा मराठा शरद पवारांनी दिलेलाच आहे। याच पद्धतीने भामसेचे नेते वामन मेश्राम यांनी सुद्धा दिलाय आणि राजरत्न आंबेडकर यांनी सुद्धा दिलेला आहे। या तिन्ही लोकांना मी अगोदर भेटलेलो आहे। ही घटना महाराष्ट्रातल्या समस्त मागासवर्गीयांसाठी अत्यंत महत्त्वाची घटना आहे आणि जे या ओबीसी, एससी, एसटी या मागास प्रवर्गात जन्माला आलेले आहेत त्यांना देशातलं जे नेतृत्व आहे ते नेतृत्व कशा कपटी पद्धतीनं इथल्या मागासवर्गीयांशी वागते याचा प्रत्यक्ष अनुभव घेऊनच बोलायचं आहे। आणि म्हणून मी जे आज बोलतोय हे पुस्तकी भाषेतलं माझं बोलणं नाही, तर मी जो काय अनुभव घेतलेला आहे एक ओबीसी मागासवर्गीय म्हणून त्या विषयात मी आज बोलणार आहे। आपल्याला कल्पना आहे की जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाचं आंदोलन करत होते। खरं म्हणजे त्यांना आरक्षणाची सामाजिक न्यायाची भूमिकाच समजलेली नाही आणि तरी सुद्धा ते हे आंदोलन करत होते। आणि हे आंदोलन चालत असताना सगळ्यांच्या लक्षात येतं की बाबा हा जो माणूस एवढ्या मोठ्या संख्येने लोकांना जमवतोय तर यांनी काय आपल्या लोकांना समजावून प्रबोधित करून आणलेला आहे का, संघटित करून आणलेला आहे का, की याच्या पाठीमागे कुणीतरी आहे। हा जो संशय लोकांचा होता तो संशय आता दूर झालेला आहे की महाराष्ट्रातले माजी मुख्यमंत्री, दिग्गज नेते, केंद्रीय मंत्री राहिलेले शरद पवार ज्यांचं खूप मोठं असं वय आहे, राजकीय अनुभव आहे आणि हा एवढा अनुभव असताना त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे ती भूमिका संविधान विरोधी आहे। म्हणजे भारताचं संविधानाने आरक्षणाचे निकष सांगितलेले आहेत। या देशात मनुस्मृतीनुसार हजारो वर्ष ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांनी इथल्या समस्त मागासवर्गीयांचं शोषण केलं आणि त्यांचं जे प्रतिनिधित्व आहे सर्व क्षेत्रातलं, धार्मिक असेल, राजकीय असेल, आर्थिक असेल, सगळ्या सेवा क्षेत्रातलं असेल, हे प्रतिनिधित्व नाकारलं, त्यांचा कोंडमारा केला। अशा अत्यंत क्रूर लोकांपैकी जे लोक आहेत ते ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य लोक आहेत आणि यांनी मागासवर्गीयांच्या पिढ्यानपिढ्या नासवलेल्या आहेत। अशा लोकांमध्ये आता शरद पवार गणले जाणार आहेत। आतापर्यंत त्यांनी स्वतःला लपवलं, पण आता त्यांनी जरांगेंच्या मागणीला पाठिंबा देऊन हे सिद्ध केलं की ते सुद्धा क्षत्रिय मराठेच आहेत, मनुस्मृतीचे सुपुत्र आहेत, ते काही वेगळे नाहीत। आणि म्हणून आजवर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्या मागणीला पाठिंबा देण्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, शरदचंद्र पवार पार्टीचे पक्षाचे नेते शरद पवार यांनी अत्यंत शिताफीने आणि कौशल्याने ते टाळलं होतं की मी नक्की कोणाचा आहे, ओबीसींचा आहे की मराठ्यांचा। परंतु त्यांच्या रत्नागिरीतल्या वक्तव्याने हे सिद्ध झालेले आहे की ते फक्त मराठ्यांचेच नेते आहे, ते या देशातल्या मागासवर्गीयांचे नेते नाहीत। आणि त्याच्यामुळे आता देशामध्ये हे स्पष्ट झालेलं आहे की अनेक वेळा नरेंद्र मोदी म्हणायचे की शरद पवार हे आमचे गुरु आहेत, ते सत्य आहे की भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यामध्ये असलेले सगळे सरंजामी नेते हे एकच आहेत। मागासवर्गीयांना कोणताही पर्याय नसल्यामुळे ते यांच्या पक्षात कार्यकर्ते म्हणून जाऊ लागले आणि आम्ही तुमचेच आहोत असं सांगून गेली अनेक वर्ष, पूर्ण आयुष्यभर शरद पवारांनी लोकांची फसवणूक केलेली आहे। आणि म्हणून आरक्षणाचा सिद्धांत आम्ही नेहमी अभ्यासला पाहिजे। मला 2005 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समजले, म्हणजे वयाच्या 35व्या वर्षी, आणि त्यानंतर मी याचा सखोल अभ्यास केला। पण अभ्यास करून केवळ पुस्तकी पांडित्य घेऊन मी कधी बोललो नाही, तर मी प्रत्यक्ष अनुभव घेतला की
मराठी हे खरोखर त्रास देतात का मागासवर्गीयांना, किंवा ब्राह्मण हे त्रास देतात का, वैश्य हे त्रास देतात का, ह्याचा माझा प्रत्यक्ष जीवनात मी अनुभव घेतला. माझ्या आयुष्यातली पहिली नोकरी एका ब्राह्मण मुख्याध्यापिकेमुळे माझ्या हातून गेली. नोकरीस मला मुकावं लागलं. सगळ्या प्रकारचे सद्गुण, विद्वत्ता, अभ्यास असताना दुसरी नोकरी सुद्धा संघाच्या आरएसएसच्या ब्राह्मणी प्रशासकांमुळे गमवावी लागली. आणि त्यानंतरच्या जीवनामध्ये मी रस्त्यावरची आंदोलनं करायला लागलो. या रस्त्यावरच्या आंदोलनात मराठा प्रशासक, मराठा जिल्हाधिकारी आणि मराठा नेते यांनी ज्या आगरी कोळी आमच्या कराडी भंडारी समाजाची लूट केलेली आहे प्रशासनात, त्यातले प्रत्यक्ष अनुभव घेऊनच माझे हे शब्द अत्यंत कडवट झाले. खरं म्हणजे आपल्याला आईवडिलांनी सांगितलेलं असतं की सगळ्यांशी प्रेमाने वागायचं, कुणाशी विनाकारण वैर करायचं नाही. मुलांच्या विषयी घरी तक्रार आली तर आईला वाईट वाटतं आणि ती पहिल्यांदा आपल्याला मारते की तुझंच काहीतरी चुकलं असेल, आणि त्यामुळे कुणाशी भांडायचं नाही असं तत्वज्ञान, असं विचार घेऊनच मी घराबाहेर पडलो होतो. परंतु जीवनाचे प्रत्यक्ष अनुभव घेतले आणि त्या अनुभवांते असं लक्षात आलं की ओबीसी, एससी, एसटी हे जे मागासवर्गीय आहेत, त्यांच्या नोकरीमध्ये, त्यांच्या व्यवसायामध्ये, त्यांच्या जीवनामध्ये जी संकट आहेत ती ईश्वर निर्मित नाहीत, तर मनुस्मृतीच्या सुपुत्रांनी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांनी केलेले हे अडथळे आहेत. आणि यामध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागलेले आहेत, अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागलेल्या आहेत, अनेकांना आपल्या जमिनी, जागा गमवाव्या लागलेल्या आहेत. आणि परंतु त्यांच्यावर होणारा अन्याय हा पूर्वजन्मातल्या केलेल्या पापामुळे आहे असं इथं सांगितलं जातं, परंतु असं नाही. तर हे सगळं हे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांचे प्रताप आहेत. आणि ते समजायला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजून घेतल्याशिवाय आपल्याला हे समजत नाही. महात्मा ज्योतिबा फुल्यांचं जीवन, सावित्रीबाईंचं जीवन समजून घेतल्याशिवाय हे आपल्याला समजत नाही. आणि प्रत्यक्ष जीवन जगत असताना डोळसपणे प्रत्येक घटनेकडे आपल्याला पाहावं लागतं. आणि आम्ही मागासवर्गीय आहोत, आम्ही शूद्र आहोत म्हणजे कोण आहोत हे सुद्धा मोठ्या मनाने आपण समजून घ्यावं लागतं. अशा प्रकारचं दुःख, अशा प्रकारची संकट उच्चवर्णीय जातींमध्ये येत नाहीत. ते बुद्धीने कमकुवत असतील किंवा ते फार हुशार नसतील, ते बलवान नसतील, पण त्यांच्या वाटेला असं येत नाही. आणि म्हणून आपल्या देशामध्ये असा लोकांचा गैरसमज झाला होता की मराठे हे शूद्र आहेत हे सांगण्याचा प्रयत्न अनेक लोकांनी केला. परंतु मराठे हे क्षत्रियच आहेत. आणि क्षत्रिय हा शब्द मनुस्मृतीमध्ये अत्यंत बदनाम शब्द आहे. क्षत्रिय म्हणजे लूट करणारा, मागासवर्गीयांचं शोषण करणारा. क्षत्रिय म्हणजे शूर असतो, हा गैरसमज मागासवर्गीयांनी काढून टाकावा. आणि म्हणून मी सांगतो की भीमा कोरेगावच्या युद्धात ब्राह्मण आणि क्षत्रिय एकत्र लढत होते आणि त्यांनी लढण्याचा अधिकार शूद्रांना आणि अतिशूद्रांना नाकारलेला असताना आमच्या अतिशूद्र महार सैनिकांनी त्या काळच्या अत्यंत पराक्रमाने 28,000 पेशव्यांच्या उच्चवर्णीय सैन्यांचा पराभव केला आणि दाखवून दिलं की शूद्र हे भित्रे नसतात, शूद्र हे हलके नसतात, शूद्र हे पराक्रमित असतात. परंतु त्यांना लढाईची संधी नाकारली जाते. ती संधी इंग्रजांनी दिली. आणि म्हणून भीमा कोरेगावची लढाई माझ्यासाठी अत्यंत आदर्श लढाई होती. त्याच्यामुळे आता किती लोकांनी सांगितलं की मराठे शूर असतात, तर माझा त्यावर विश्वास बसत नाही. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी कोकणामधल्या आमच्या आरमारामध्ये, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारामध्ये आगरी कोळी, भंडारी, कराडी, गावित या समुद्रावरच्या सागरी सैनिकांना आरमाराचं प्रमुख केलं. माझ्या जातीचे मराठे तिथे सुद्धा लढतील, जमिनीवर पण लढतील आणि तिथे पण लढतील असं त्यांनी कधी म्हटलं नाही. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं विकृती करून ब्राह्मण मराठीने सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज हे ब्राह्मण आणि मराठ्यांचे नेते आहेत. परंतु ते कधीच ब्राह्मण आणि मराठ्यांचे नेते नव्हते. नेट थोडं वीक असल्यामुळे अडथळा येण्याची शक्यता आहे. आणि म्हणून आपण हा विषय समजून घ्यावा. बंधू आणि भगिनींनो, मनुस्मृतीच्या नुसार केवळ ब्राह्मणांनी आपलं शोषण केलं नाही. आज जे आपण आरक्षण, संविधानामध्ये आरक्षणाचा लाभ घेतो आहोत, ते आरक्षण हे मनुस्मृतीनुसार झालेल्या शोषणातून आलेलं आरक्षण आहे. आणि हे आरक्षण ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांनी केलेल्या लुटीमुळे, शोषणामुळे आलेलं आहे. आरक्षण हा सामाजिक न्याय आहे आणि तो न्याय ओबीसी, एससी, एसटी यांचा आहे. आणि म्हणून एससी आणि एसटी म्हणजे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब यांची अवस्था किती बिकट होती ही शब्दात सांगणं अवघड आहे. आजही मी आदिवासींसाठी काम करतो. आमच्या इथल्या एका आदिवासीला शेतातून
काही लोकांनी बाहेर काढलं. त्यांची केस जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली, तिथला मराठा इन्स्पेक्टर होता. त्या मराठा इन्स्पेक्टरने मला सांगितलं, पाटील साहेब असं काही नसतं, अॅट्रॉसिटीच्या केसची काही गरज नाही. आणि त्यांनी पैसे घेऊन त्या आदिवासीला न्याय नाकारला. पनवेलच्या न्यायालयामध्ये तेच झालं, उरणच्या पोलीस स्टेशनमध्ये तेच झालं. शेवटी आम्हाला हायकोर्टामध्ये जावं लागलं आणि हायकोर्टामध्ये त्या अॅट्रॉसिटीचं डेफिनेशन सांगावं लागलं. एसटी समूहातले लोक न्यायालयात जातात, ते शिकलेले आहेत, पण एसटी समूहातले आदिवासी यांची एकही केस तालुक्यामध्ये, पनवेलमध्ये, उरणमध्ये येत नाहीत किंवा त्यांना न्याय भेटत नाहीत. आणि त्यांची जी अवस्था आहे आदिवासींची, ती आजही इतकी देशात बिकट आहे. इथे येणारे मराठा इन्स्पेक्टर, मराठा अधिकारी, मराठा तहसीलदार त्यांची नोंद घेत नाहीत आणि त्यांची आजची अवस्था पाहिल्यानंतर अक्षरशः रडायला येतं. आणि मग शेवटी त्या आदिवासीला मी हायकोर्टात घेऊन गेलो आणि सांगितलं की याला न्याय भेटला पाहिजे. आता ती केस हायकोर्टात आहे. सांगायचा मुद्दा असा की आपण खरोखर बाबासाहेब आंबेडकरांचे जे अनुभव आहेत, ते अनुभव पाहिल्यानंतर, महात्मा ज्योतिबा फुल्यांचा वरातीमध्ये झालेला अपमान पाहिल्यानंतर त्यांनी डोळसपणे त्या घटनांचा अभ्यास केला की आमच्या जीवनामध्ये अशा घटना का घडतात. हे काही पूर्वजन्माचं पाप नाही, तर इथे जे सत्ताधारी जाती आहेत, त्या जातीने मुद्दामून केलेलं एक कृत्य आहे आणि म्हणून याच्याविषयी आपण प्रतिक्रिया व्यक्त केली पाहिजे. आणि म्हणून इतिहासामध्ये, भारताच्या इतिहासाचा अभ्यास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अनुभवांचं क्रांती प्रतिक्रांती हा ग्रंथ लिहिला आणि त्यामध्ये सांगितलं की या देशातल्या ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांनी तिघांनी आमची लूट केली, पण मराठे नक्की कोण आहेत, क्षत्रिय आहेत की शूद्र आहेत, हा वाद महाराष्ट्रात उभा केला गेला आणि लोकांचा गैरसमज केला गेला. आणि म्हणून ओबीसी नेत्यांना आम्ही सांगायचो, मला सन्माननीय हरी नरके यांनी सांगितलं होतं की ओबीसी आरक्षणात मराठे हे घुसखोरी करणार आहेत. आणि मग त्यांच्या सभा आम्ही लावल्यानंतर मला जे अनुभव आले ते फार विदारक होते. त्यावेळी मराठे हे आपले मित्र आहेत, मराठे आपले भाऊ आहेत, अशा प्रकारची विचारसरणी ओबीसी नेतृत्वामध्ये होती. आणि ह्या विचारसरणीला माझ्या अनुभवाने मी शिकलो होतो की ठाणे, रायगड, पालघरमध्ये जे मराठा अधिकारी आमच्याकडे आलेले आहेत, मग ते तहसीलदार असतील, जिल्हाधिकारी असतील किंवा सिडकोमध्ये एमडी असतील, त्यांनी ज्या पद्धतीने या परिसराची लूट केलेली आहे, त्यानुसार मला जाणवायचं की मराठे हे आमचे मित्र नाहीत. लोकनेते दिवा पाटलांच्या आंदोलनावर गोळ्या घालणारे वसंतदादा पाटील यांचा अनुभव आमच्या लोकांनी घेतला. वसंतदादा पाटील हे आदर्श मुख्यमंत्री असतील किंवा मराठा हे शेतकरी असतील, तर आगरी शेतकऱ्यांवर त्यांनी गोळीबार का केला, ह्याचा मी अभ्यास केला. तेव्हा लक्षात आलं की मराठे हे समस्त मागासवर्गीयांचे शत्रूच आहेत. बंधू आणि भगिनींनो, माफ करा, परंतु सामाजिक न्यायाच्या विषयामध्ये आपल्याला स्पष्ट भूमिका घ्यावीच लागते. ती कितीही कटू असली तरी खरं बोलावं लागतं. कारण या संघर्षामध्ये या ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांचे अनुभव घेत आज मी जिवंत आहे, मी जीवनाचा संघर्ष करतोय. पण अनेकांना मृत्यूच मुकावं लागले, त्यांना बोलता येत नाही. आणि म्हणून कारण नसताना त्यांना आरोपी ठरवून मारणारे पोलीस असतील किंवा आता जे एन्काउंटर चालू आहे त्यामध्ये तुम्ही पाहिलं की न्याय कसा आहे. बदलापूरच्या घटनेमध्ये एक शूद्र असेल किंवा ओबीसी असेल, तो संशयित आहे. अत्याचार करणारे लोक फरार आहेत आणि ते ब्राह्मण आहेत. त्यांना वाचवण्यासाठी एका शूद्र माणसाचा एन्काउंटर होतो. आणि दुसरीकडे आमच्याकडे कोपरखर्ण्यामध्ये आमच्या एका आगरी मुलीवर 3 ब्राह्मणांनी बलात्कार केला आणि तिचा खून केला. हे समोर असताना त्याच्याविषयी त्यांचे फोटो बाहेर येत नाहीत, त्यांना शिक्षा होत नाहीये, न्यायालयात अजूनही शिक्षा होत नाही. ही जर परिस्थिती आपण पाहिली तर फार भयानक परिस्थिती आहे. आणि म्हणून मराठ्यांनी ओबीसींची संविधानिक फसवणूक केलेली आहे. ज्या पद्धतीनं ओबीसीना वेठीस धरणारं आंदोलन, जरांगे पाटील, एका अशिक्षित माणसाचं आंदोलन, मुळात आरक्षण हा विषय सुशिक्षित ओबीसीना समजत नाही, तो अशिक्षित मराठ्यांना कसं समजेल. ओबीसी मधल्या अनेक लोकांना आम्ही मागासवर्गीय आहोत, आम्ही सामाजिकदृष्ट्या शोषित आहोत, म्हणून आरक्षण आहे ही गोष्टच कळत नाही. म्हणजे एवढं अज्ञान आपल्याकडे आहे. कारण मागासवर्गीय असणं म्हणजे काय, उच्चवर्णीय लोक मागासवर्गीयांना कसा त्रास देतात, हे ज्यांच्या अनुभव विश्वात धर्मामुळे ज्यांना पटत नाही, त्यांना असं वाटतं की आम्ही केलेल्या पूर्वीच्या पापाच्या घटनांमुळे आम्हाला हे भोग भोगायला मिळालेले आहेत. आणि म्हणून आजच्या घडीला आरक्षण हे ओबीसीना, मागासवर्गीयांना समजणं कठीण आहे. तर ज्यांनी नेहमीच अत्याचार केले, आपल्यावर जे अत्याचार केले, त्या मराठ्यांना जे शोषक आहेत त्यांना हे कसं समजावं हा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून जरांगे पाटील यांना आरक्षण समजतं काय, या विषयावर मी अगोदर पण बोललो होतो. पण
धरांगेंना समोर ठेवून हे आंदोलन कोण चालवत होतं याचा आता पुरावा समोर आलाय. ते होते आपल्या महाराष्ट्राचे पुरोगामी नेते, ज्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची उपमा महाराष्ट्राने दिले जाणता राजा. हे जाणता राजा वगैरे काही नव्हतं, त्यांचे पाय सुद्धा मातीचेच निघालेले आहेत. आणि म्हणून मराठ्यांनी जी फसवणूक केलेली आहे ती फसवणूक संविधानाची फसवणूक आहे. कारण संविधानाने जे उच्चवर्णीय आहेत, जे सरंजामी आहेत, जे जमीनदार आहेत, धर्माने श्रेष्ठ आहेत, त्यांना आरक्षण नाकारलेलं आहे. कारण त्यांनी देशाचं शोषण केलं. आणि म्हणून या आरक्षण या विषयामध्ये आम्ही सगळे लोक, ओबीसी लोक, जे फार मोजके ओबीसी आहेत की ज्यांनी आम्ही मागासवर्गीय आहोत हे मान्य केलंय, आम्ही मागासवर्गीय आहोत, आम्ही शूद्र आहोत ते मान्य केले, असे खूप कमी ओबीसी नेते आहेत. आणि या ओबीसींना मराठे हे शूद्र आहेत की क्षत्रिय हे सुद्धा अजूनही समजलेलं नसताना आरक्षणाची भूमिका ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडली आणि बाबासाहेबांचं नाव घेऊन जे लोक महाराष्ट्रात आणि देशात काम करत होते अशावर अंधविश्वास हा ओबीसीने टाकला, आम्ही सुद्धा टाकला. आणि बामसेफची अनेक पुस्तकं, अनेक भाषणं बामसेफच्या लोकांची, त्यांनी केलेलं प्रबोधन, त्यातून असं वाटायचं की हे बोलतात ते सगळं सत्यच असणार, संविधानिकच असणार. परंतु वामन मेश्राम यांनी जी फसवणूक महाराष्ट्राची केली ती शरद पवारांनी सुद्धा तशीच केलेली आहे. वामन मेश्राम यांनी विषय मांडला की मराठे शूद्र आहेत, मराठे कुणबी आहेत, कुणबी आणि मराठे एकच आहेत, अशी जी भूमिका मांडली, आता सुद्धा त्यांनी ती भूमिका मांडली. परंतु ही भूमिका ओबीसींचा सर्वनाश करणारी होती. आणि म्हणून बामसेफच्या सगळ्या संघटनांनी ज्यांनी मराठ्यांना शूद्र म्हटलं त्यांनी या स्वातंत्र्यानंतर तो सिद्धांत मांडला, असंविधानिक होता आणि त्याचा पराभव आता होताना दिसतोय. तो पराभव शरद पवारांचा पण आहे आणि तो पराभव वामन मेश्राम यांचा पण आहे. आताच अलीकडेच राजरत्न आंबेडकरांनी सुद्धा या जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. आंबेडकर हे नाव आपल्या देशामध्ये संविधानाच्या जवळजवळ समकक्ष झालेलं आहे. असं असताना त्यांनी असंविधानिक भूमिका घेणं इथल्या मागासवर्गीयांना, आदिवासींना किती महागात पडू शकतं याचा आपण सर्वांनी प्रामाणिकपणे विचार केला पाहिजे. बंधू आणि भगिनीनो, हा जो विषय आहे तो विषय खूप मोठा विषय आहे. शरद पवारांचं आता मूल्यमापन लोक करायला लागलेले आहेत. आदरणीय प्रकाशजी आंबेडकर यांनी आता भूमिका स्पष्ट घेतली की शरद पवार हे मराठ्यांचेच नेते, ते मागासवर्गीयांचे नेते नाहीत. निवडणुकीला फार कमी वेळ आहे. ओबीसींना शरद पवारांनी कसं फसवलेलं आहे ही भूमिका सांगायला पण आपल्याला वेळ नाही आणि विचारमंच सुद्धा नाहीये. अशा परिस्थितीमध्ये खासदार संभाजीराजे यांनी जी भूमिका घेतली ती क्षत्रियांची घेतली, रयतेच्या राजाची, छत्रपती शिवाजी महाराजांची नाही. आणि म्हणून आता असं म्हणावं लागतं की एखाद्या राजघराण्यामध्ये कोणी जन्माला आला, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यामध्ये जन्माला आला किंवा जातीमध्ये जन्माला आला म्हणून तो शिवाजी महाराजांचा वारस होऊ शकत नाही. शिवाजी महाराज हे सदस्य विवेक बुद्धीनं, सामाजिक न्यायाने तयार झालेलं व्यक्तिमत्व आहे. आमच्या जातीचे शिवाजी महाराज ही मराठ्यांची जी भूमिका आहे ती महाराष्ट्राला फसवण्यासाठी घेतलेली भूमिका आहे. लोकांच्या हृदयात बसलेले छत्रपती शिवाजी महाराज हे प्रतीक म्हणून मराठ्यांनी वापरले आणि त्याचं फार मोठं नुकसान इथल्या सगळ्या ओबीसी एससीना आज भोगावं लागते. आणि म्हणून खासदार संभाजीराजे यांनी जरांगे पाटील यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला आणि त्यांनी सांगितलं की सगळ्यांनाच आंदोलन करण्याचा अधिकार आहे. परंतु खासदार झालेल्या संभाजीराजांना हे माहीत नाही की सुप्रीम कोर्टाने आणि 8 ते 9 आयोगांनी, राज्य मागासवर्ग आयोगाने सांगितलं की मराठी हे मागास नाहीत, सामाजिकदृष्ट्या शोषित नाहीत. आणि सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्राच्या सर्व क्षेत्रामध्ये मराठ्यांना पुरेसं प्रतिनिधित्व आहे. किंबहुना महाराष्ट्राची सगळी सत्ता केंद्र, पोलीस प्रशासन असेल, महसूल असेल, तुमचं राजकीय क्षेत्र असेल, असं कुठलं क्षेत्र नाही की ज्यामध्ये मराठ्यांवर अन्याय झाला आहे. मराठ्यांना 100% प्रतिनिधित्व आहे. आणि मग सगळ्या आयोगाने सांगितलं मराठ्यांना ओबीसी म्हणता येणार नाही किंवा कुणबी दाखले देता येणार नाही, कारण कुणबी हे अल्पभूधारक आहेत, कोकणामध्ये ते कुळ आहेत आणि सावकार हे मराठी आहेत, त्यामुळे दोन्ही एकच असू शकत नाहीत. आणि याचा कुणबी दाखल्यांचा फायदा घेऊन सगळ्या मराठ्यांची घुसखोरी ह्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर ओबीसीमध्ये होणार आहे. आणि हा धोका महाराष्ट्राला आहे. आणि हा धोका फक्त महाराष्ट्राला नाही, संपूर्ण देशामध्ये ओबीसीच्या आरक्षणात क्षत्रिय समजलेल्या सगळ्या जाती, आपल्याला माहित आहे पटेल, गुर्जर, पटेल, जाट हे सुद्धा तयारीत आहेत.
आणि मराठ्यांनी इकडे घुसखोरी केली की आम्ही पण करणार, अशा प्रकारची भूमिका घेऊन संपूर्ण आरक्षणाची वाट लावण्याची भूमिका मराठा समाजाची आहे आणि त्यांचे नेते आता शरद पवार आहेत. आणि म्हणून या सगळ्या लोकांची जी चुकलेली भूमिका आहे, आदरणीय शरद पवार असतील, वामन मेश्राम असतील, राजरत्न आंबेडकर असतील, खासदार संभाजी भोसले असतील, यांनी महाराष्ट्राची ओबीसींची फसवणूक केलेली आहे. आणि म्हणून मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की मी हे पुस्तकी ज्ञानाने बोलत नाही, माझ्या जीवनात प्रत्यक्ष घेतलेल्या अनुभवावरून मी सांगतो. आणि ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांना शिव्या देण्यासाठी मी बोलत नाही. या लोकांनी या देशामध्ये विषमतेने राज्य केलेलं आहे, विषमतेने शासन केलेलं आहे. आणि विषमता हा भारताला झालेला महारोग आहे. आणि हा रोग संपवायचा असेल तर आपल्याला पुढे यावं लागेल. आपल्याला माहित आहे की महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले या दाम्पत्याने हा आजार बरा करण्यासाठी याची मांडणी केली. स्त्री शूद्रांचं शोषण या देशामध्ये होतं हे पहिल्यांदा सांगितलं आणि त्यांना गुरु म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं. आणि या संविधानामध्ये आरक्षणाला कायद्याच्या स्वरूपात बसवलं. आणि या आरक्षणाच्या विरोधात असे जे राज्यकर्ते आहेत, 80 वर्षाचे लोक महाराष्ट्राच्या राज्यामध्ये सत्तेमध्ये आहेत आणि ते ओबीसींचं एससी-एसटीचं शोषण करतायत. आणि म्हणून आता एकनाथ शिंदे यांनी सुद्धा मराठा आंदोलक जरांगे यांना वाशीमध्ये येऊन पाठिंबा दिला आणि सांगितलं एक मराठा लाख मराठा. मराठा समाजाचे जेवढे मुख्यमंत्री झाले, जेवढे गृहमंत्री झाले, जेवढे महसूल मंत्री झाले, त्यांनी हेच महापाप केलेलं आहे. देवेंद्र फडणवीसचा विषय सोडून द्या की त्यांनीच ती मनुस्मृती त्यांच्या पूर्वजांनी लिहिली आणि त्यांना मदत करण्याचं काम एक क्षत्रिय लोकांनी केलं. या शरद पवारांच्या फसव्या राजकारणाला ओबीसी नेते छगन भुजबळ भुलले, फसले आणि आपल्या आयुष्याचं पूर्ण बर्बादी करून घ्यावी लागली. कारण म्हणजे ते ओबीसी नेते म्हणून मुख्यमंत्री पदाचे दावेदार होते. आमचे गणेश नाईक फसले, सुनील तटकरे हे मोठे नेते आहेत, त्यांना सुद्धा मराठा आणि ओबीसी यातला फरक कळला नाही. अत्यंत कर्तृत्ववान मंडळी आहे. परंतु बाबासाहेबांच्या संविधानाचा अभ्यास केला असता गोपीनाथ मुंडेंना सुद्धा हा फरक कळला नाही की या देशातले ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हे आमचे शत्रू आहेत. तर कदाचित या सगळ्या नेत्यांनी अगोदरच राजकीय पक्ष स्वतंत्र स्थापन केला असता तर पुढे येणाऱ्या ओबीसींची फसवणूक टळली असती. परंतु यांना समजलं नाही. आणि म्हणून मला हे सांगायचं की ओबीसींनी मनुस्मृतीचा सखोल अभ्यास करावा. तुम्ही भगवद्गीता, वेद, उपनिषद किंवा अनेक ग्रंथ आहेत ते वाचले असतील, परंतु आपण मनुस्मृतीचा अभ्यास करत नाही तोपर्यंत आपल्याला समजत नाही. आणि म्हणून ओबीसींनी मनुस्मृतीचा अभ्यास करावा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समग्र जीवनाचा आणि जीवन संघर्षाचा अभ्यास करावा. क्रांती प्रतिक्रांती हा ग्रंथ वाचावा आणि भारतीय संविधानाचा सुद्धा अभ्यास करावा. आरक्षण भेटलेले आहे, त्याला निकष आहेत. आरक्षण असंच भेटलेलं नाही. तर आरक्षणाने किंवा राज्य मागासवर्गीय आयोगाने सांगितलं की ज्यांचं शोषण झालेलं आहे त्यांनाच आरक्षण दिलेलं आहे. आणि म्हणून मराठ्यांचं शोषण कोणीच केलं नाही, मराठ्यांनी दुसऱ्यांचं शोषण केलंय. त्यांना आरक्षण कसं मिळू शकतं? भारतीय संविधानाचं हे जे सार आहे हे शरद पवारांना माहित नाही का? परंतु मराठ्यांना सत्ता गाजवायची असेल तर मागासवर्गीयांना हाताशी धरल्याशिवाय दुसरा मार्ग नाही. म्हणून त्यांनी आयुष्यावर फसवणूक केली आणि मरता जाहीर केलं की मी काय फार मोठा महान माणूस नाही, मी मनुस्मृतीच्या महापापी विचारांचा एक सेवक आहे. आणि म्हणून आता या सगळ्या घडामोडीमध्ये ब्राह्मण इतकेच मराठे दोषी आहेत. ज्या भामसेपच्या लोकांनी फक्त ब्राह्मण हे शोषक काय सांगितलं, त्यांनी मराठ्यांना यातून बाजूला केलं, ते सुद्धा महापाप होतं. आणि म्हणून ओबीसी, एससी-एसटी यांचे शत्रू कोण आहेत तर मराठे आहेत. मला आठवतं की छत्रपती शिवाजी महाराजांचे शत्रू कोण असं एक पुस्तक आमचे मित्र श्रीमंत कोकाटे यांनी लिहिलं होतं. तर आता छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे रयतेचे राजे, ओबीसी, एससी-एसटी आणि स्त्रियांचे नेते, त्यांचे शत्रू केवळ ब्राह्मण नाहीत तर मराठे सुद्धा आहेत हे सांगावं लागतं. आणि म्हणून मराठा बांधवांनी लक्षात घ्यावं की महाराष्ट्रातली जेवढी सत्ता केंद्र आहे, शेती असेल, ऊसाची शेती असेल, साखर कारखाने, सहकार चळवळ, बँकिंग असेल, पोलीस प्रशासन असेल, तुमचे सगळे मंत्रिमंडळ असेल, यामध्ये तुम्हीच पुढे आहात. तुमचं शोषणच झालं नाही, तुम्ही आरक्षण कुठल्या तोंडाने मागता? परंतु ओबीसीमध्ये एवढे बंडखोर विद्वान कोणी नव्हतं आणि त्यामुळे ही भूमिका कोणी घेत नव्हतं. आणि एससी-एसटी लोकांनी विचार केला की काय करायचं, आपल्यावर तर एवढे अत्याचार होतात आणि ओबीसी कधी आमच्या मदतीला येत नाहीत, म्हणू दे ओबीसीना, जाऊ दे त्यांचं आरक्षण.
अशा प्रकारची बेफिकीर भूमिका घेतली गेली. परंतु ओबीसी हा बफर झोन आहे एससी एसटीच्या आरक्षणातला. ओबीसी मध्ये जर मराठ्यांनी घुसखोरी केली तर थेट हल्ला शेवटी एससी एसटीवर होणार आहे, याची सुद्धा नोंद इथे आपण सर्वांनी घ्यावी. आणि म्हणूनच शरद पवार हे पुरोगामी वगैरे काही नव्हते. छत्रपती शिवाजी महाराजांचा त्याचा दुरान्वये संबंध येत नाही. आणि मी नेहमीच सांगत आलो की छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे क्षत्रिय कुलावंतच नाहीत, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे गो ब्राह्मण प्रतिपालक नाहीत. आणि आता छत्रपती शिवाजी महाराजांचा मान जाणता राजा म्हणून शरद पवारांनी घेतला, पण शरद पवारांनी दाखवून दिलं की मी त्या योग्यतेचा नाही. मी धन्यवाद देतो शरद पवारांना की मरण्यापूर्वी आपण आपली खरी ओळख सांगितली. उद्या मेल्यानंतर अनेक तुमच्या लोकांनी त्यांचे पुतळे बांधले असते, पण आता आम्ही त्या पुतळ्यांना विरोध करू की हा माणूस महान नाही. आणि म्हणून शरद पवार हे मराठ्यांचेच नेते आहेत, महाराष्ट्राचे पुरोगामी किंवा नेते नव्हे तर ते मनुवादीच आहेत. म्हणून आदरणीय प्रकाश आंबेडकर यांनी अत्यंत खंबीर भूमिका घेतलेली आहे, दूरदृष्टीचं राजकारण केलेलं आहे. आणि हे राजकारण अत्यंत धोक्याचं आहे, कारण या मराठ्यांच्या विरोधात जाऊन बोलणं किंवा अशा प्रकारचे निर्देश मागासवर्गीयांना देणे धोक्याचं आहे, परंतु ते सत्य आहे. आणि म्हणून त्यांना मी धन्यवाद देतो. त्यांची बातमी वृत्तपत्रात आलेली आहे. साऱ्या महाराष्ट्रात जरांगे मराठा आंदोलन विरुद्ध ओबीसी आंदोलन सगळ्यांना माहित आहे. आणि कधी नव्हे ती प्रखर अशी भूमिका प्राध्यापक हाके आणि आमचे ससाणे ऍडव्होकेट ससाणे यांनी घेतलेली आहे. या दोन तरुणांनी मराठ्यांचं जे शोषण आहे ते उघड केलं, आणि ते सुद्धा बीडमध्ये जरांगेंच्या गावात. ही फार मोठी ऐतिहासिक घटना आहे. आणि म्हणून आता या दोन तरुणांची भूमिका आहे ती भूमिका ओबीसीसाठी मार्गदर्शक आहे. विधानसभेच्या निवडणुका होतील त्यानंतर आपल्याला माहित आहे ऑलरेडी शरद पवारांनी आपली माणसं न्यायालयापासून जिल्हा प्रशासनापासून महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळापासून केंद्रापर्यंत पेरलेली आहेत. आणि हे सगळेजण खोटे दाखले देणार आपल्या जातीला, आणि मराठ्यांची घुसखोरी होणारी अटळ आहे. परंतु मराठा हा मागासवर्गीयांचा शत्रू आहे. त्यांना ओळखायला दाखला जरी कुणब्यांचा घेतला तरी आपण ओळखू शकतो. पोलीस स्टेशनमध्ये ज्या पीएसआयचा आवाज अरे तोरे शिव्या वगैरे ऐकल्या की समजून द्यायचा हा मराठा आहे. आणि मागासवर्गीय जो पोलीस अधिकारी आहे तो नम्र असतो, तो सांगतो आहे काही लोकांमध्ये दोष आहे, परंतु मराठ्यांची मगरुरी सगळ्यांना माहित आहे. मराठा कधीच मागासवर्गीयांचा मित्र होऊ शकत नाही, भाऊ होऊ शकत नाही, पिता होऊ शकत नाही. अशा प्रकारचं त्यांचं वागणं आहे. खरं म्हणजे आपल्याला माहिती आहे जगामध्ये म्हणजे जपानमध्ये सामुराई योद्धांनी लोकशाहीसाठी आपल्या तलवारी खाली ठेवल्या आणि सांगितलं लोकशाहीमध्ये सर्व समान आहेत. आता कोणी क्षत्रिय नाही, कोणी ब्राह्मण नाही. तिकडे ह्या गोष्टी घडल्या, परंतु भारतामध्ये हे लोक आपली सत्ता केंद्र आजही सोडायला तयार नाहीत. आणि म्हणून विधानसभा निवडणुकीनंतर ओबीसी एससी एसटी यांच्या आरक्षणाला धोका आहे. आणि हा धोका संयुक्त आहे. म्हणजे भाजप वेगळा नाही, काँग्रेस वेगळा नाही आणि राष्ट्रवादी वेगळा नाही. एवढंच नाही तर उद्धवजी ठाकरेंनी सुद्धा सांगितलंय की ओबीसींचा कोटा वाढवा आणि मराठ्यांना आरक्षण द्या. म्हणजे शेवटी उद्धवजी ठाकरे सीकेपी म्हणजे उच्चवर्णीयच आहेत. ब्राह्मण ज्यांना शूद्र म्हणत असतील, पण महाराष्ट्राच्या सत्ता केंद्रात ते सगळे उच्चवर्णीय आहेत. आणि म्हणून ह्या सगळ्या महायुतीचा धोका आपल्याला आहे. आपल्याला माहित आहे की ओबीसी आणि मराठा यातला फरक अजूनही महाराष्ट्रात अनेक विचारवंतांनी स्पष्टपणे सांगितलेला नाही. ब्राह्मणेतर चळवळीनं सगळ्या मागासवर्गीयांचं नेतृत्व मराठ्यांना दिलं आणि त्यामुळे ते सत्ता केंद्रात आले. परंतु आता हे लक्षात घ्यावं लागेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा क्रांती प्रतिक्रांती मधला जो सिद्धांत आहे तो सिद्धांत आहे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हे एकच आहेत. त्यामुळे मराठे आणि ब्राह्मण वेगळे नाहीत. आणि म्हणून आज जी मैत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यामध्ये आहे, खरं म्हणजे 72,000 कोटींचा घोटाळा केल्यानंतर त्यांना शिक्षा करण्याची भाषा देवेंद्र फडणवीस करत होते. आज 50 खोके आणि ओके असा मुख्यमंत्री एकत्र आहेत. कारण ब्राह्मण आणि मराठे, ब्राह्मण आणि क्षत्रिय सत्तेसाठी एक आहेत. त्यांच्यामध्ये सत्ता स्पर्धा आहे, परंतु त्यांचं महाराष्ट्रात आणि देशात एकच ध्येय आहे की ओबीसी एससी एसटी यांनी सत्ता केंद्रात येऊ नये. आणि म्हणून हे सगळे संविधान विरोधी लोक आहेत. आणि ही गोष्ट ओबीसीना समजावणं अवघड आहे, मागासवर्गीयांना समजावणं अवघड आहे. परिस्थिती इतकी गंभीर आहे की कुठल्या पक्षात जावं असा प्रश्न आहे. काँग्रेसमध्ये जावं तर तिथेही महाराष्ट्रातले मराठे आहेत, क्षत्रिय मराठे आहेत. भाजपमध्ये जावं तर तिथे ब्राह्मण आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जावं तो मराठ्यांचाच पक्ष आहे. शिवसेनेत जावं तर तिथे पण मुख्यमंत्री नारायण राणेच होतो, मनोहर जोशीच होतो. छगन भुजबळ मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत, गणेश नाईक होऊ शकत नाहीत, तटकरे पण होऊ शकत नाहीत. त्याच्यामुळे ओबीसींची सशे होलपट सगळ्या राजकीय पक्षांनी महाराष्ट्रात आणि देशात चालवलेली आहे. अशा वेळी
संविधानिक भूमिका जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या एकट्या महामानवांनी घेतली, त्यांचा आदर्श आम्हाला घ्यावा लागेल आणि या सगळ्यांना अंगावर घेऊन ही जीवनाची लढाई लढावी लागेल. माझ्या वयाच्या 50शीतले लोक आहेत, त्यांना माहित आहे की आपल्या मुलांसमोर आम्ही काय संकट ठेवलेलं आहे. ठिकठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये, न्यायालयामध्ये, मंत्रिमंडळामध्ये हे ओबीसी एससी एसटी विरोधी, स्त्रियांच्या विरोधी असलेले नेते बसलेले आहेत, आमचं शोषण करायला बसलेले आहेत. आमच्या मुलांना आम्ही प्रामाणिकपणे शिक्षण दिलं होतं की बाबा रे सगळ्यांचा आदर कर, वयोवृद्धांचा आदर कर. 80 वर्षाचा म्हातारा माणूस जेव्हा इथल्या ओबीसी एससी एसटी यांच्या मुलांच्या विरोधात निर्णय देतो तेव्हा ते किती क्रूर असतील. म्हणजे माणसाला असं म्हणतात की स्मशानात गेलं की स्मशान वैराग्य येतं आणि स्मशानात जायची संध्याकाळची वेळ झाली की त्याला वाटतं की हे वैभव मला सोडून जायचं आहे आणि मरता मरता तरी आम्ही न्यायाने वागलं पाहिजे अशी माणसं असतात. परंतु ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांच्यामध्ये सत्ता एवढी भिनलेली आहे. अनेक लोक मला विचारतात की एवढा पैसा ह्या लोकांना पाहिजे कशाला. शरद पवारांना एकच मुलगी आहे, मग त्यांना एवढी संपत्ती पाहिजे कशाला, हा प्रश्न सामान्य माणसाचा असतो. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे की एवढी संपत्ती ह्यासाठी पाहिजे की महाराष्ट्राची आणि देशाची संपत्ती चुकूनही मागासवर्गीय असलेल्या ओबीसी एससी एसटी यांच्या मुलांना भेटू नये, त्यांच्या हाताला लागू नये. आणि म्हणून उदयनराजे भोसले छत्रपती शिवाजी महाराजांचे वारस स्वतःला समजतात. 42,000 एकर जमीन त्यांच्याकडे आहे. महाराष्ट्राची एकूण 60% जमीन मराठ्यांकडे आहे. कमाल जमीन धारणा कायदा आला, कुळ कायदा आला. हा कुळ कायदा हे स्वतःला लावून घेत नाहीत, कुळांना जमिनीचे अधिकार देत नाहीत. महाराष्ट्रात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कुळ कायद्याची अंमलबजावणी थांबवणारे पनवेलचे तहसीलदार, उरणचे तहसीलदार, रायगडमधले जिल्हाधिकारी हे कोण आहेत जातीने, आणि ह्यांचे बाप कोण आहेत, त्यांचे पितामह कोण आहेत, हे संविधान विरोधी लोक कोण आहेत, हे ओबीसीने समजून घ्यावं, मागासवर्गीयांनी समजून घ्यावं. मला माहित आहे या बोलण्याचा धोका आपल्या जीवाला असतो, परंतु कोरोना नंतर जे जे वाचलेत त्यांना जीवन हे बक्षीस मिळालंय. मी सुद्धा मरायचा असतो तर कोरोनामध्येच मेलो असतो. आता जे जीवदान भेटलंय हे जीवदान या प्रत्येक दिवसाला शिक्सर मारण्यासाठी आहे. आणि हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगवान बुद्ध यांच्या तत्वज्ञानानुसार आपल्याला माहित आहे जग हे परिवर्तनशील असतं, जग हे सतत बदलत असतं. आणि म्हणून जगाचा, निसर्गाचा नियम लक्षात ठेवून आपल्या जीवनातला कस लागेल असं आम्ही जगलं पाहिजे. आणि म्हणून अनुभवानुसार सांगतो की महापुरुषांच्या वाट्याला आलं ते चांगलं वागणाऱ्या सगळ्यांच्या वाट्याला येतं. आणि या देशामध्ये भगवान बुद्धांचा समतेचा विचार, चार्वाकांचा विज्ञानवादी विचार, या देशातल्या महावीरांचा विचार, या विचाराला, या महापुरुषांना देशाबाहेर घालवणारे कोण होते, तर हे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य होते. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर लोकांना असं वाटलं की महाराष्ट्रातले मराठे आंदोलन करतील, कारण छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे मराठ्यांचे नेते. पण त्यांनी आंदोलन केलं नाही, कारण या पुतळा पाडण्यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आणि एकनाथ शिंदे मराठी ब्राह्मण एकच होते. ते त्यांचं म्हणणं एकच आहे, शिवाजी महाराजांच्या विषयी ओबीसी एससी एसटी या मागासवर्गीयांच्या मनात जी प्रतिमा आहे त्यांना भंग करायची होती आणि ती प्रतिमा तोडून वेगवेगळे देव त्यांना समोर आणायचे होते. आज जर हिंदुत्ववादी जे सगळं राजकारण पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल की खोटे चित्रपट, लोकांमध्ये भ्रम पसरवणारे चित्रपट आणि खोट्या कथा सांगून रामाला पुढे आणत असतील ते. पण शिवाजी महाराजांना राम मंदिरासाठी करोडो रुपये खर्च करणारे नरेंद्र मोदी शिवाजी महाराजांचा पुतळा चांगला बांधू शकत नव्हते का? शिवाजी महाराज खास करून कोकणात भंडारी, आगरी, कोळी या सागरपुत्रांचे नेते आहेत, सागरपुत्रांचे पिता आहेत, म्हणून त्यांनी राजधानी रायगडमध्ये बांधली. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांविषयी यांना प्रेम नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांना लोक म्हणतात म्हणून त्यांनी त्यांचा पुतळा बांधला आणि तो पाडला. आणि यामध्ये बहुजन समाजाला निराशेच्या गर्तेत फेकणार हे राजकारण आहे. आणि म्हणूनच आपल्याला माहिती आहे की रायगडकडे जाणारा जो रस्ता आहे, मुंबई गोवा रस्ता, तो न होण्याचं कारण सुद्धा हेच आहे. कारण रायगडपर्यंत रस्ता झाला तर येणारी तरुण पिढी उद्या पंढरपूरला जाणार नाही, शिर्डीला जाणार नाही, कुठल्याही देवालयात जाणार नाही. कारण 33 कोटी देवांना तोलणारा मागासवर्गीयांचा मोठा जो महान नेता आहे, जो देव नाही, तो छत्रपती शिवाजी महाराज आहे. आणि त्या रायगडच्या पायथ्याशी 14 तळ असेल किंवा मनुस्मृती दहन, हे महामानवानी जे आंदोलने केली ते दोन्ही नेते आमचे कोकणामध्ये आहेत. पण तिथपर्यंत जाणारा रस्ता हे सरकार बनवू शकत नाही. ते समृद्धी हायवे बनवतं, मुंबई पुणे रस्ता बनवतं. या सगळ्या षडयंत्रामध्ये शरद पवारांसारखे हे नेते आहेत, ते आहेत. आणि म्हणूनच महाराष्ट्राने शहाणं व्हावं, साक्षर व्हावं. मला माहित आहे की वामन मश्राम सारखे नेते सांगतात की मराठे शूद्र आहेत, त्यांना आरक्षण दिलं पाहिजे, मराठे कुणबीच आहेत. तेव्हा
ह्या लोकांना विवेक बुद्धीनं निर्णय घेणं का जमत नाही, त्याला कारण आहे हे लोक आपल्या मागासवर्गीयांच्या विरोधी लोक आहेत किंवा उच्चवर्णीय लोकांना शरण गेलेले लोक आहेत. आणि म्हणून जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणं म्हणजे संविधान विरोधी असणं. आणि म्हणून आज संविधान वाचवणारे कोण हा प्रश्न जर समोर आला तुमच्या लक्षात येईल की आता मागच्या निवडणुकीमध्ये संविधान विरोधी आणि संविधान संपवणारे आणि वाचवणारे असं जे ढोंग केलं गेलं, त्यावेळी मतदान काँग्रेसला झाले सत्य आहे. परंतु काँग्रेसमधलं जे मराठा नेतृत्व आहे ते खरोखर मागासवर्गीयांच्या बाजूने आहे का हे सुद्धा आम्ही तपासावं. आता राहुल गांधींच्या भूमिकेमुळे विधानसभेत तोच विषय आहे आरक्षणाचा, पण जरांगे पाटलांच्या आंदोलनाला शरद पवारांनी पाठिंबा दिल्यानंतर आता सत्ताधाऱ्यांनी विरोधी असं महाराष्ट्रात कोणी राहिलं नाही. उद्धव ठाकरेंचा तोच निर्णय आहे, तोच शरद पवारांचा आहे. आणि बीजेपी हा पक्ष तर आपलं आरक्षण संपवायला आलाय. बीजेपीमध्ये आज एकनाथ शिंदे मराठा आहेत, अजित पवार हे मराठा आहेत आणि मराठ्यांचं आरक्षणाला पाठिंबा आता सगळ्यांनीच दिलेला आहे. त्याच्यामुळे आता या देशामध्ये पोरके झालेले आहेत. पोरके म्हणण्यापेक्षा आपले काही बाप नव्हतेच, आपला बाप आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ते आज हयात नाहीत. पण ओबीसी एससी एसटी लक्षात घ्यावं की आमच्या इथे कोणीच नाहीत, आमचे सगळे शत्रू आहेत. आणि म्हणून 100% घुसखोरी मराठे हे करणार, कारण लूट करणं हा क्षत्रियांचा गुण आहे, सामाजिक न्याय त्यांचा गुण नाही. आणि म्हणून क्षत्रिय हे शूर नसतात, ते लुटारू असतात, हे भीमा कोरेगावने सिद्ध केलेलं आहे. आणि म्हणून आपली लढाई आता सोपी राहिलेली नाही, आपली लढाई फार भयानक झालेली आहे. आणि म्हणून आजच्या घडीला आता जरांगे हे निवडणूक पण लढणार नाहीत असं सांगतायत. म्हणजे जरांगांचं पूर्ण आंदोलन हे नियोजित आंदोलन आहे. आणि जरांगे म्हणजेच ओबीसी आरक्षणाची वाट लावायला आलेला माणूस आहे. या देशात 52% ओबीसी आहेत. एकदा ओबीसीच्या आरक्षणाची वाट लागली, ओबीसीच्या दुधासारख्या पवित्र आरक्षणामध्ये मराठा आरक्षणाची गटारगंगा घुसली की संपूर्ण आरक्षण या देशातलं संपलं. आणि या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी जगाचा अभ्यास करून जे काही चांगलं आणलेलं आहे, जगामध्ये आपल्याला माहित आहे जगामध्ये मार्क्सचा विचार होता, भांडवलदार आणि कामगार हा जो विचार होता तो जागतिक तत्वज्ञान म्हणून ओळखण्यास आला. काळा गोरा वाद होता, म्हणजे वर्णभेद होता, त्या सुद्धा जगाने एक तत्वज्ञान पाहिलं शोषणाचं. परंतु भारतामध्ये हलक्या जातीत जो जन्माला आला तो मरेपर्यंत त्याच जातीत राहणार आणि त्याला पुढे येण्याचे सगळे रस्ते बंद केले धर्माच्या आधाराने. त्याला धर्माचं नाव दिलं गेलं. आणि म्हणून शरद पवारांच्या अनेक क्लिप मी बघत असताना गीत रामायण ते ऐकताना मी अनेक वेळा पाहिलेलं आहे. गीत रामायणाचा अर्थ तुम्हाला माहित आहे की रामायणाला आदर्श मानणारे शरद पवार हे शंभुकाचा वध करणारे प्रभू रामचंद्र यांना आदर्श मानतात. याचा अर्थ त्यांच्या हृदयामध्ये ही ओबीसी विरोधी भूमिका आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी ओबीसी म्हणून मानायला लागलो. त्याचं कारण आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या धर्माची चिकित्सा केली, रामायण आणि महाभारत या मोठ्या ग्रंथांची चिकित्सा केली आणि आमचे डोळे उघडण्याचा यशस्वी प्रयत्न केला. बाबासाहेब आंबेडकरांना ज्यांना कळले त्यांना शरद पवार चांगले समजू शकतात. आणि बाबासाहेब आंबेडकर ज्यांना समजले त्यांना मराठी म्हणजे कोण हे समजतात. बाबासाहेब आंबेडकर ज्यांना समजले त्यांना ब्राह्मण म्हणजे कोण हे समजतं. परंतु एवढं समजून पण वामन मेश्रामांसारखे नेते असा मूर्खपणाचा निर्णय घेतात, तेव्हा त्यांनी निर्माण केलेलं साहित्य असेल किंवा त्यांनी निर्माण केलेली चळवळ असेल, ही चळवळ आता गुंडाळायची वेळ आली. आणि म्हणून मराठा समाजाचं जे आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये अनेक नेते महाराष्ट्रात प्रबोधनकार म्हणून पुढे आले. पण त्यांनी प्रबोधन कसलं केलेलं आहे की क्षत्रिय जातींनी लूट या देशाची केलेली असताना आम्ही पण शूद्र आहोत म्हणून आम्हाला आरक्षण द्या. प्रवीणदादा गायकवाडांचं हे मराठी शूद्र असून त्यांना आरक्षण का भेटत नाही. अरे तुम्ही स्वातंत्र्यापूर्वी क्षत्रियच होतात, पण आता स्वातंत्र्यानंतर तुमच्या इतके भयानक क्षत्रिय संविधान काळात कोणी कुठल्या जगाने अनुभवले नसेल. सगळे मुख्यमंत्री डजनावरी तुमचे झाले, गृहमंत्री तुमचे झाले, महसूल मंत्री तुमचे झाले, तलाठी, तहसीलदार, PSI, हवालदार सगळे तुमचे झाले, तरी पण तुम्ही आरक्षण मागता. म्हणजे डोक्यामध्ये माणसाच्या मेंदूमध्ये न्याय असतो. मगाशी माझा कुत्रा मी वाचत असताना ओरडला आणि ओरडल्यानंतर मी त्याला ओरडलो आणि तो ओरडल्यानंतर तो लांब लांब पळायला लागला. त्याला समजलं की मी त्याच्यावर रागवलोय. म्हणजे कुत्र्याला, प्राण्यांना सुद्धा माणसाची भाषा समजते. पण महाराष्ट्राची लूट करून, महाराष्ट्रातल्या मागासवर्गीयांचं शोषण करून वर आरक्षण मागणारे मराठे किती विचित्र लोक असतील. म्हणजे माझं पण आडनाव पाटील आहे. अनेक लोकांना वाटतं की राजाराम पाटील सुद्धा मराठी असतील, पण मी ओबीसी आहे, मी शूद्र आहे. या शूद्रत्वाचा अनुभव 2 नोकऱ्या गमावून मी घेतलेला आहे आणि आज मी रोज ठोकरा खातोय. तो शूद्र म्हणून मी कधी कधी विचार करतो की माझ्यामध्ये असं काय कमी आहे, शारीरिक दृष्ट्या असेल की विद्वत्तेच्या दृष्टीने काय कमी आहे
तरी सुद्धा ही माझी अवस्था असेल, तर मग मराठे असे कोण लागून गेलेत? त्यांनी सोन्याचा देह घेऊन आलेत काय? मोठी बुद्धी, इंटरनॅशनल बुद्धिमत्ता घेऊन आलेत की ते आमच्याकडे सगळ्या ठिकाणी पुढे पुढे आहेत? माझी जर ही अवस्था आहे तर बाकीच्या ओबीसींची काय अवस्था? आमचे जे ओबीसी सगळे नेते होते त्यांना मी ओळखतो की मराठा आरक्षणाच्या विरोधात आपल्याला कोर्टात जावं लागेल, तर ते घाबरायचे. मी आता नावं सांगत नाही सगळ्या ओबीसी नेत्यांची, पण ते घाबरायचे आणि वामन मेश्रामांच्या प्रचाराला ते बळी पडायचे. नाही ओबीसी मराठी कुणबीच आहे, ते शूद्र आहेत, त्यांना आरक्षण द्यायला काय हरकत आहे? पण आता जे तरुण उतरले आंदोलनात, मध्ये हाके साहेब असतील, ससाणे असतील, आणि डोळे उघडले. आणि जरांगेने जेव्हा मराठ्यांचं नेतृत्व केलं तेव्हा याच मराठा समाजामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पी.बी. सावंत होते. त्यांनी सांगितलं होतं की मराठ्यांना आरक्षण कसं मिळणार, कारण आरक्षणाचे निकष आहेत. सामाजिक मागासले पण हे मराठ्यांच्या वाट्याला कधी आलंच नाही. ते शूद्र नाहीत, पण त्यांना आरक्षण कसं भेटेल? असा विद्वान माणूस, आणि ज्यांनी सांगितलं, त्यांचं जे वाक्य आहे की भारतीय संविधानामध्ये सामाजिक न्याय समतेचा आधार आरक्षणाला आहे, आरक्षण हे सवलत नाही. आरक्षणाची टिंगल सगळ्यांनी केली. आरक्षण हा विषाचा प्याला आहे असं सुद्धा मराठ्यांचे नेते म्हटले. मग आज तुम्हाला आरक्षण का पाहिजे? तर प्रश्न असा आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी, एससी, एसटी आता पुढे यायला लागले, आणि मग ही स्थानिक स्वराज्य संस्थातली सत्ता आमची जाईल. आणि किती क्रूर देवेंद्र फडणवीस किती क्रूर वागले की मागच्या 3 वर्षात कुठल्याच महानगरपालिकेमधल्या निवडणुका होऊ शकल्या नाहीत. त्यांनी सांगितलं की इम्पिरिकल डेटा नाही म्हणून आम्ही या निवडणुका घेत नाहीत. आणि मग ईडब्ल्यूएस आरक्षण ब्राह्मण आणि मराठ्यांना देताना कुठला डेटा होता तुमच्याकडे? तुमचे काय ते उत्पन्नाचे दाखले हे काय सत्य आहेत का? फसवणूक आहे. आणि मग तुम्ही मागणी नसताना तुमच्या उच्चवर्णीयांना आर्थिक ईडब्ल्यूएस आरक्षण दिलं, आणि ओबीसीचं असलेलं आरक्षण, मंडल आयोग आणि संविधानाने सिद्ध केलेलं आरक्षण तुम्ही नाकारलं. त्या निवडणुका का घेतल्या नाहीत? तर तुम्हाला भीती आहे की ओबीसीचे नगरसेवक याचं नेतृत्व करतील आणि मग आम्हाला या महापालिका लुटता येणार नाही. मनुस्मृतीची लूट आजही एवढ्या मोठ्या प्रमाणात होते की ब्राह्मण क्षत्रिय वैश्यांना ओळखायचं असेल तर खूप मोठे पुरावे इथे आहेत. आणि म्हणून लोकसभेच्या काळात आपल्यासमोर बीजेपी हे संविधान संपवणार आहे आणि काँग्रेस वाचवणार आहे असं नाटक केलं गेलं. भावनिक होऊन सगळ्याच मागासवर्गीयांनी काँग्रेसला मतदान केलं. आता आरक्षणाचा विषय, आता मराठे ओबीसी मध्ये घुसणार, आणि मग इकडे शरद पवारांनी घोषणा केली जरांगे पाटलांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे. मग इकडे आता डरकाळी फोडतील फडणवीस वगैरे, आम्हीच ओबीसीच्या आरक्षणाचं रक्षण करू. पण हे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हे ओबीसीचे शत्रूच आहेत. हा बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला जो सिद्धांत आहे आणि तुमचे माझे अनुभव आहेत यानुसार आता आपण खरं म्हणजे आपले उमेदवार असतील ते शोधून निवडून दिले पाहिजे. आणि ज्यांच्यामध्ये हिंमत आहे त्यांनी महाराष्ट्रामध्ये सगळ्या विधानसभेच्या जागा लढवल्या पाहिजेत, आणि जिथे जिथे आपले लोक असतील त्यांना निवडून आणलं पाहिजे. कारण राजकीय सत्ता ही अत्यंत महत्वाची असते. आपल्या लोकांना असं वाटतं की लालबागचा राजा न्याय करतो किंवा कुठलाही दगडातला देव न्याय करतो, असं नाही, हे खोटं आहे. न्याय करण्याची भूमिका ही माणसाची असते. कुठलाही देव न्याय करण्यासाठी इथे आलेला नाही. आणि म्हणून आपला न्याय आम्ही केला पाहिजे. आणि म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलेला सिद्धांत लक्षात घ्या, अत्त दीप भव, आपणच आपले गुरु आहात. मी हे जे बोलतोय हे तुमच्यासाठी बोलत नाही, माझ्या मनात आलेले अनुभव मी व्यक्त करतोय. आणि अनुभव तुमच्यासमोर बोलल्यानंतर मी तसं वागण्याला जबाबदार आहे. मी माझी भूमिका बदलू शकत नाही, म्हणून तुम्हाला साक्षीदार करून मी बोलतोय. मला माहित आहे या सगळ्याचे परिणाम अत्यंत वाईट असतील की आज ज्या पद्धतीनं भाजपमध्ये जाण्याची ओढ लागलेली आहे, वेगवेगळ्या पक्षामध्ये जायची ओढ लागलेली आहे, आणि ती सत्तेचे प्रवेश आहेत. मला राजकारण करायला लागलं तेव्हा मी कुठल्याही सत्ताधारी पक्षात गेलो असतो तर नक्कीच आमदार आणि मंत्री सुद्धा झालो असतो. पण आपल्याला जो विचार सामाजिक न्यायाचा कळला, हा विचार केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नाही की ज्या महापुरुषाला जगामध्ये मान्यता आहे, यांनी निसर्गाचा न्याय केला. मानवी जीवन आणि निसर्ग यांचं एक संतुलन सांगणारं तत्वज्ञान ज्या भगवान बुद्धांनी सांगितलेलं, त्यांनी सुद्धा विषमतेला विरोध केला. आणि जन्माने कुणीही श्रेष्ठ नसतं, म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांच्या श्रेष्ठत्वाचा सिद्धांत असेल, स्वर्गाचा सिद्धांत असेल, चमत्काराचा सिद्धांत असेल, नरकाचा सिद्धांत आहे, हे सगळे नाकारले आणि सांगितलं तुम्हाला या जीवनामध्ये सुखी होता येतं, मुक्ती मिळवता येतं, पण तुम्ही निसर्गाचे नियम पाळले पाहिजेत. आणि त्या निसर्गाच्या नियमातला एक नियम आहे की दुसऱ्यांची पुस्तकं ऐकून, दुसऱ्यांचे अनुभव वाचून तुम्ही विद्वान होत नसता. तुम्ही जे स्वतःचे अनुभव घेतलेले आहेत त्या स्वतःच्या अनुभवानुसार तुम्ही जगायला सुरुवात करता, त्याला प्रामाणिकपणा म्हणतात. आणि म्हणून मी ज्याचा अनुभव घेतलाय, ज्या सामाजिक शोषणाचा, सामाजिक संघर्षाचा अनुभव घेतलाय, माझ्या समाजाला ज्या पद्धतीने या ठाणे, रायगड आणि कोकणामध्ये फसवलेलं आहे,
पूर्वीची जी फसवणूक होती 1932ला बाबासाहेबांनी दूर केली आणि ब्राह्मण आणि मराठ्यांच्या खोताविरुद्ध आम्हाला लढायला शिकवलं आणि आम्ही कुळ कायदा तयार केला, कसेल त्याची जमीन. या कुळ कायद्याची वाट महाराष्ट्रात कोणी लावली असतील तर सगळ्या मराठा मुख्यमंत्र्यांनी, सगळ्या मराठा महसूल मंत्र्यांनी लावलेली आहे. आज सुद्धा राधाकृष्ण विखे पाटील महाराष्ट्र सरकारच्या जमिनी विकण्याचं काम करत आहेत. तुम्हाला माहिती आहे अदानीला आमची इथली धारावीची सगळी जमीन विकली. हा काय सामाजिक न्याय आहे? ही ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांची महायुती आहे आणि हीच पद्धत. आज नवी मुंबईच्या जमिनी आम्ही हक्काने, आमची घरं 1000 वर्ष, 2-2.5 वर्ष सम्राट अशोकापासून इथे समुद्र किनाऱ्यावर आम्ही राहतो आणि सांगतो की जी जमीन आमची आहे त्या घराखालची जमीन फक्त तुम्ही आमच्या नावावर करा, ती पण भाड्याने द्यायला एकनाथ शिंदे गेले. मराठे किती क्रूर आहेत की तुमच्या गावात तुमच्या हक्काची घरं आहेत, तिथले तुम्ही भूमिपुत्र आहात, आम्ही इथले भूमिपुत्र आहोत. भूमिपुत्र म्हणून आम्हाला मान्यता द्यायला हे लोक तयार नाही. ते सांगतात की भाड्याने तुमची घरं घ्या. म्हणजे एवढे क्रूर शासक जगामध्ये कुठेच नसतील. परंतु ह्या क्रूर शासकांविरुद्ध ज्यांना ज्यांना अनुभव आलाय ते प्रामाणिकपणे वागत नाही, अन्याय सहन करतात. ओबीसी गुलाम आहेत म्हणजे काय? तो ओबीसी सत्य कळलं तरी संघर्षाला तयार नसतात. आणि म्हणून हा जो प्रश्न आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी सांगितला की त्यांनी सांगितलं की बाबा इथला माणूस, इथला शूद्र, इथला अतिशुद्र, इथल्या स्त्रिया गुलाम आहेत, पण धार्मिक संस्कारामुळे ते बंड करू शकत नाही. आणि जो कर्मसिद्धांत सांगितला की मागच्या जन्मात पाप केलं म्हणून तुम्ही शूद्र म्हणून जन्माला आलात, अतिशूद्र म्हणून जन्माला आलात आणि या जन्मात पुण्य करा, मग पुढला जन्म चांगला आहे. या जन्मात पुण्य म्हणजे काय? शरद पवारांना पुरोगामी नेता म्हणा, महान नेता म्हणा, मराठ्यांना महान म्हणा, ब्राह्मणांना महान म्हणा, त्यांना आदर्श म्हणा, त्यांच्या आज्ञा ऐका म्हणजे पुढचा जन्म चांगला मिळेल. परंतु या भारतामध्ये या ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांची गुलामी जो करेल त्याला कुठलाच जन्म चांगला भेटणार आहे, हा जन्माची पण वाट लागणार आहे. आणि म्हणून हा जो सगळा धार्मिक विषय आहे, हा धार्मिक विषय आहे. मराठ्यांना सत्ता भेटली ती सुद्धा धर्माच्या आधाराने भेटली. हे काही शूर वगैरे नाहीत. आणि शूर असते तर या ब्राह्मण मराठ्यांचा पराभव सैन्य जास्त असताना सुद्धा पानिपतावर झालाच नसता. आणि यांचा पराभव झाला त्याला कारण ते आहे बाहेरून आलेल्या इंग्रज, पोर्तुगीज, डच, हुन, मोघल या सगळ्यांनी यांचा पराभव केला. त्यामुळे आम्ही शूर आहोत हे खोटं ते सांगत आले. आणि जे खरे शूर आहेत ते भीमा कोरेगावचे सैनिक किंवा आरमाराचे सैनिक म्हणजे भंडारी, आगरी, कोळी यांच्या पराक्रमाचं एक वाक्य कोणी लिहिलेलं नाही. आणि म्हणून सगळे मराठा साहित्यिक असतील, ब्राह्मणी साहित्यिक असतील, इथल्या ओबीसी, एससी, एसटी स्त्रिया यांचे पराक्रम नाकारलेले आहेत. आणि म्हणून आता आरक्षणाच्या मुद्द्यावर निवडणुका होतील आणि मग मराठ्यांना आरक्षण दिलं की तुम्हाला मगाशी मी सांगितलं की दुधामध्ये गटाराचं पाणी मिसळलं जाणार. जे विषमतावादी आहेत ते या शूद्रांच्या, गरिबांच्या, जे शोषित आहेत, गुलाम आहेत, त्यांच्या घरात घुसखोरी करणार. आणि आमच्या मुंबई, ठाणे, रायगडच्या घरामध्ये, गावठाणामध्ये या लोकांनी घुसखोरी केलेली आहे. आणि मग कुठलाही मराठा मुख्यमंत्री आता हे जे आहेत एकनाथराव शिंदे हे सुद्धा आमच्या गावठाणांचे अधिकार देत नसतील तेवढं महापाप कुठलं आहे? जगातले कुठलेही पुरावे आणा, चिनी प्रवाशांची पुरावे आणा, तुमच्या सम्राट अशोकाचे, पेरिप्लस, टॉलेमी, सगळ्या जगातल्या लोकांनी सांगितलंय की मुंबईचे भूमिपुत्र आगरी, कोळी, भंडारी आहेत आणि हे 2500 वर्षापासून राहतात. पण हे तत्व इथला मराठा मुख्यमंत्री मानत नाही. कारण या लोकांच्या डोक्यात इथल्या मागासवर्गीयांविषयी महापाप आहे. त्यांना कुठलेही अधिकार द्यायचे नाहीत. आणि बाकीचं शिक्षण आरक्षण आमच्या लोकांना नाही समजत, प्रमोशन पण कळत नाही. पण स्वतःचं घर आहे त्याचं प्रॉपर्टी कार्ड जरी सरकार देत नसेल तर किती वाईट हे लोक आहेत. आणि शरद पवार एक वाक्य बोलत नाही, उद्धव ठाकरे बोलत नाहीत, राज ठाकरे बोलत नाहीत, फडणवीसांचं सोडा, ब्राह्मणांना काय द्यायचंच नाही. त्यांनी बळीराजाचा जो अंत केलाय तो हेच आहे की तुम्हाला इथे काही अधिकार नाही, आमची फक्त सेवा करायची, सेवा हाच तुमचा धर्म, सेवा करा आणि मरा त्यामध्ये, अशा प्रकारचं हे तत्वज्ञान आहे. आणि म्हणून आताची जी घटना आहे ही घटना जो काही थोडाफार भ्रम होता आपला की ब्राह्मणच वाईट आहेत, मराठे खूप चांगले आहेत आणि मराठे छत्रपती शिवाजी महाराजांचे जातवाले आहेत, अजिबात नाही. शिवाजी महाराजांची जात ही नाही, क्षत्रियांची नाही. आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांना महान राजा म्हटलेला आहे, लोकशाहीचा आधारस्तंभ म्हटलेला आहे. आणि राजर्षी शाहू महाराजांच्या बद्दल मराठा जातीत ते जन्माला आले, परंतु त्यांचं शिक्षण हे इंग्रज शिक्षकांनी केलं आणि म्हणून सामाजिक न्यायाचं त्यांनी काम केलं. कदाचित आपल्याला माहित आहे की याचा राजर्षी शाहू महाराजांनी आरक्षण दिलं म्हणून मराठ्यांना आरक्षण द्या असं कोणी म्हणत असतील तर मागच्या 70 वर्षात मराठे हे शूद्र कधी राहिलेच नाहीत, ते क्षत्रियच झालेत. आणि इतके क्षत्रिय झालेत की इथे साताऱ्याचा मुख्यमंत्री येतो ठाण्याला आणि मुख्यमंत्री होतो आणि तो सांगतो तुमची गावठाणं तुमची नाहीत, ती आमची आहेत. म्हणजे हा कृतज्ञपणा या देशामध्ये किती आहे. आणि म्हणूनच आपल्या देशामध्ये अनेक वेळा धर्मांतर झाली. इथल्या मुस्लिम धर्मामध्ये जे लोक आज हिंदू आहेत, मागासवर्गीय आहेत, त्यांनी धर्मांतर केलं. आमच्या आगरी कोळी लोकांनी 400 वर्षापूर्वी ख्रिश्चन धर्मामध्ये धर्मांतर केलं, त्यांना आम्ही ईस्ट इंडियन बोलतो. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर केलं 56ला. त्याचं कारणच हे आहे
की तुम्हाला आमचं राहतं जर द्यायचं नसेल, आमची रोजीरोटी आमची शेती द्यायची नसेल, तर मग या धर्मामध्ये आहे काय? आणि म्हणून आपल्याला आता एकच मार्ग आहे. राहुल गांधींनी मध्ये सांगितलं की बाबा या देशात जेव्हा विषमता संपेल, समता येईल, तेव्हा आम्ही आरक्षण संपवू. परंतु ते हे सांगत नाही या देशातला प्रमुख धर्म हाच विषमतावादी आहे. इथला वैदिक हिंदू ब्राह्मणी धर्म हा विषमतावादी असेल, तो सोडल्याशिवाय समता येणार नाही. राहुल गांधी का बोलत नाहीत? आणि हे वास्तव फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलं. बाकी या देशातला संविधान समर्थक, आरक्षण समर्थक एकही नेता बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतराचं समर्थन करत नाही, तोपर्यंत या देशामध्ये परिवर्तन येऊ शकत नाही. आणि म्हणून आज आरक्षण धोक्यात आहे म्हणजे संविधान धोक्यात आहे. संविधानातलं आरक्षण संपलं की संविधानाचं जे मन आहे, आत्मा तर भगवान बुद्धांनी नाकारला, मी पण नाकारतो, पण संविधानाचं जे मन आहे सामाजिक न्यायाचं, ते म्हणजे आरक्षण आहे. जर आरक्षण काढलं तर इथे विषमता येईल. आणि म्हणून आता भाजप हा वेगळा पक्ष नाही, काँग्रेस हा सुद्धा वेगळा नाही, राष्ट्रवादी काँग्रेस वेगळा नाही आणि शिवसेना सुद्धा नाही. डाव्या पक्षांच्या बाबतीत सुद्धा आपल्याला भूमिका घ्यावी लागेल. डावे पक्ष या भारतातला विषमतावाद मान्य करतात का? या देशात ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांची हुकुमशाही चालते. जगामधला भांडवलवाद जो आहे तो भारतामध्ये ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांचा भांडवलवाद आहे. इथला भांडवलदार ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आहे आणि इथला कामगार म्हणजे सेवा करणारा चाकर, शूद्र, अतिशूद्र हा नोकर आहे. मग कम्युनिस्ट पक्षाचे जे सगळे नेते आहेत ते सुद्धा आरक्षणाचं समर्थन करतात का? आणि म्हणून एकही पक्ष इथे राहिलेला नाही. ज्या पक्षांवर ही जबाबदारी होती, जे बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने चालतात, बहुजन समाज पार्टी आणि वंचित बहुजन आघाडी, हे जे दोन पक्ष चालतात, त्यांची पण परीक्षा आहे की या देशातल्या मागासवर्गीयांना समजवण्याची क्षमता आपल्याला ठेवावी लागेल. या निवडणुकीमध्ये संविधान मागच्या निवडणुकीत मुद्दा होता, आरक्षण हा मुद्दा आहे. आणि म्हणून मराठे हे मागासवर्गीय नाहीत, मराठे हे कुणबी नाहीत आणि मराठे हे शूद्र नाहीत, ते शोषक आहेत, हे आवर्जून सांगावं लागेल. आणि ज्याला ज्याला याचा अनुभव आहे आणि ते सांगतील तेव्हा ह्या देशातल्या मागासवर्गीयांना जाग येईल. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं, गुलामांना गुलामीची आठवण करून द्या, गुलामांना गुलामीची जाणीव करून द्या, मग ते बंड करतील. तसं भारतातला जो मतदार आहे तो गुलाम आहे. मग तो 5,000 किंवा 500 रुपयांनी विकला जात असेल, दारूने विकला जात असेल, मटणाने विकला जात असेल, त्याचं कारण आहे त्याची भूक खूप मोठी आहे. मला माहिती आहे, हजारो वर्ष तो भुकेलेला आहे. एक दिवस जर चिकन, मटण, वडापाव भेटला तरी तो अमूल्य मत विकू शकतो, इतकी लाचारी त्याच्या जीवनामध्ये भिनलेली आहे. पण याला जर स्वतंत्र करायचं असेल, लढायला शिकवायचं असेल, तर आजपासून आपण हे सांगावं लागेल की या देशामध्ये संविधान समर्थक कोणी नाही, सगळे मनुस्मृतीवाले आहेत. आणि शरद पवार सुद्धा मनुस्मृतीचे समर्थक आहेत. मला असं वाटत होतं की शरद पवार वारल्यानंतर मी त्यांच्या अंत्ययात्रेला जाणार, कारण एक चांगला नेता आहे. परंतु आज अशी स्थिती आहे की महाराष्ट्रातल्या मागासवर्गीयांनी निर्णय घ्यावा की ज्यांना आयुष्यातली सगळी सुख मिळाली, सगळं वैभव भेटलं, तरी सुद्धा माझ्या मृत्यूनंतर इथल्या ओबीसी, एससी, एसटीना काही मिळू नये याची काळजी घेणारे लोक असतील तर मग आपण श्रद्धांजली तरी कोणाला व्हायची. आणि म्हणून माझी विनंती आहे की मागासवर्गीयांची बाजू घेणं म्हणजे फार सुखाची गोष्ट नाही. मागासवर्गीयांची बाजू घेणं म्हणजे यशाचं काम नाही. मागासवर्गीयांची बाजू घेणं म्हणून सत्ता मिळणार नाही. पण बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महान माणसाने ज्यांनी संविधान लिहिलं, जगामधला श्रेष्ठ विद्वान, त्यांनी हे दुःख स्वीकारलं, त्यांनी अपयश पचवलं. तसं आपल्याला कुणी महान म्हणणार नाही. मला सुद्धा आमदार व्हायची, खासदार व्हायची हौस आहे, माझ्यामध्ये ती गुणवत्ता आहे. पण या विषमतेमुळे आपल्याला ती संधी या जन्मात नाही मिळणार. पुढल्या पिढ्यांना ती द्यायची असेल तर आपण हा फरक स्पष्ट केला पाहिजे की या देशातला उच्चवर्णीय कोण, या देशातला क्षत्रिय कोण, ब्राह्मण कोण आणि वैश्य कोण, हा फरक आपण पुढल्या पिढ्यांना सांगितला पाहिजे. आणि या देशातली विषमता काय त्याचा परिचय दिला पाहिजे. येणाऱ्या पिढ्यांना कधीच हे काय कळणार नाही. आणि धर्मवीर वगैरे चित्रपट काढून धर्माचं महत्व आमचे मुख्यमंत्री सांगतात, त्याच्यावर पैसे खर्च करतात. खरं म्हणजे असंविधानिक आहे, अंधश्रद्धा पसरवणार आहे, जादू टोण्याचा कायदा यांना लावला पाहिजे. परंतु असं कोणी करत नाही, असं कोणी बोलत नाही. जो तो आपलं जीवन आता जे चाललंय ते सुखात कसं राहील हाच प्रयत्न करतात. आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकरांना मी धन्यवाद देईन की त्यांनी महाराष्ट्राचे मागासवर्गीयांचे डोळे उघडलेले आहेत. आणि अशा प्रकारची भूमिका घेतल्यामुळे त्यांच्या जीवनात पुन्हाच दुःख आणि काटेच पसरले जातील. परंतु जे जाणकार आहेत त्यांना माहित आहे की शरद पवारांच्या विषयी जी भूमिका आहे ही न्यायोचित भूमिका आहे. जरांगे पाटलांचं आंदोलन हे असंविधानिक आहे. ज्या मराठ्यांचं कोणी शोषण केलं नाही, जे कधीही शूद्र नव्हते, जे कधीही हलके नव्हते,
ज्यांनी नेहमी राज्यकर्त्याची भूमिका पार पाडली, महाराष्ट्राच्या जीवनात सर्वस्पर्शी अशी सत्ता त्यांनी उपभोगली, त्यांना आरक्षण देणं म्हणजे आरक्षण संपवण्यासारखं आहे. म्हणून शरद पवारांनी भूमिका घेतलेली आहे ती संविधान विरोधी आहे, आरक्षण विरोधी आहे. म्हणून हे स्पष्टपणे बोललो. त्यांचं वय आणि त्यांचं बाकीचं कर्तृत्व मला आदरार्थी आहे, परंतु संविधानाचा विषय, बाबासाहेबांचा सामाजिक न्याय, भगवान बुद्धांनी सुद्धा हे जे ब्राह्मण क्षत्रिय जन्माधारित लोक आहेत त्यांना नाकारलेलं आहे आणि मानवतेचं काम साऱ्या जगामध्ये नेलेलं आहे. त्यांना मानणारे चार्वाक, बुद्ध, महावीर, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज सामाजिक संघर्षासाठी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंनी शेणाचे गोळे अंगावर घेतलेले आहेत. या सगळ्या महान माणसांना स्मरून मी सांगतो, आपली जी सदस्य विवेक बुद्धी आहे त्याला स्मरून निर्णय घ्या. मी काय विधानसभा लढणार नाही, लोकसभा 2 वेळा लढलेलो आहे आणि माझा पराभव का होतोय याचा अनुभव मी घेतला आहे. माझ्या पराभवाचं कारण मनुस्मृती आहे, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हे लोक आहेत. गुणवत्तेमध्ये मी कुठेच कमी नाही. माझ्या विरोधात कुठल्या खासदारांनी आता सुद्धा जिंकलेले श्रीरंग बारणे आहेत ते माझ्यासमोर बोलू पण शकत नाही, ते मला पूर्ण माहिती आहे. पण मराठा असल्यामुळे, साधन संपत्ती असल्यामुळे ते निवडून येतात, हे वास्तव आहे. हा पराभवाचा अनुभव घेतल्याशिवाय शूद्र म्हणजे काय हे समजत नाही. म्हणून निवडणुका लढल्या पाहिजेत, पावलोपावली होणाऱ्या अपमानांचे अनुभव घेतले पाहिजेत, अपयशाचे चटके सोसले पाहिजेत. त्यातून माणूस तापतो, त्यातून माणूस घडतो. आणि ही जी तपश्चर्या आहे, ही तपश्चर्या ज्या ज्या मागासवर्गीयांनी केले ते प्रखर निर्णय घेतील. इथे मला ऐकणाऱ्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो आणि सांगतो की बाबांनो, सावध व्हा, मला सुरक्षित राहा. तुम्ही संकट अंगावर घेऊ नका, परंतु संकट मनामधून ओळखा आणि ज्याला बोलायची हिंमत आहे त्यांनी बोला. मी बोललो, मला माहिती आहे आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा माझ्या पाठीशी आहे आणि मी जिंकणार. भगवान बुद्धांचा विचार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार, सावित्रीबाईंचा फुला विचार आणि भगवान बुद्धांची आई एकविरेचा विचार घेऊन मी निघालोय आणि निश्चितपणे आपण ही लढाई जिंकू. आणि ही लढाई जिंकायची असेल तर तुमच्यातली विवेक बुद्धी जागी असली पाहिजे, प्रज्ञा जागी असली पाहिजे आणि मागासवर्गीयांबद्दलची जी करुणा आहे ती करुणा जागृत असली पाहिजे. आणि ते असेल तर निश्चितपणे आपला विजय ठरलेला आहे. पुन्हा एकदा सगळ्यांना जय भीम, नमो बुद्धाय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतीय संविधानाचा कायम विजय हो. चंद्र सूर्य असेपर्यंत हे संविधान असंच राहू आणि इथल्या मागासवर्गीयांच्या अधिकारांचा जो विषय, संविधानातला विषय साऱ्या जगाला आपण सांगूया आणि देशातले विषमतावादी कसे आहेत हे जगाला ओरडून सांगूया. ह्यांना कोणी फसू नये याची काळजी आपण घेतली पाहिजे. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद. जय